सो गाईज आज आम्ही पोहोचलोय काबोदरामाच्या क्लिफ व्ह्यूला आणि ही सुंदर मुलगी आहे माझ्यासोबत. ओहो, आणि दाखवतो आता तुम्हाला व्ह्यू. ही बघा, वा वा वा, किती सुंदर व्ह्यू. त्यात तिने हिरवं घातलंय, जणू काय तिथं त्यापैकीच आहे. बेबी इथं फुल पकड ना, मला एखादं फुल दे ना. असं असं अडकून मला फुल अडकून फोटो काढायचा आहे बेबी. आता हिला फूड अडकून फोटो काढायचा आहे. इथं व्हाईट बघा, शोधतो जरा. ओहो, एक छोटस क्यूटस फूल. बेबी चाफ्याचं फुल ना भेटलंय ना. चाफा नाही तर काय झालं. माझ्या ड्रेस वरती मॅचिंग आहे. ते बघ ना किती छान दिसतं. हा हा हा, सुकून. एकदम मला ऊन लागतंय. माझं आहे ते. ऊन खूप जास्त आहे, लवकरच स्टँड पडणार आहे आपण दोघं. तुझा काय प्रश्न नाही, माझंच सगळं काय. द केप गोवा. हा, आता आहे केप गोवा. वाव. पण सध्या हे बंद आहे वाटतं. एवढ्या सकाळी ते आपल्यासाठी उघडणार नाही. तर आता हा व्ह्यू तुम्ही मिस नका करू, नक्की बघा. व्ह्यू दाखवू त्यांना. येस, बेस्ट व्ह्यू अँड बेस्ट फॉर फोटोग्राफी. आता आमचं इथून उरकला आहे, सो आता आम्ही चाललोय दुसऱ्या स्पॉटला. आणि खरंच खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. ते जर येणार असेल तर हॅट कॅरी करा, गॉगल्स कॅरी करा आणि फुल कपडे घालून या, जसे याने घातले व्हाईट कलरचा. लालू होतात, लालू. डेंजर लालू डेंजर होतात, लालू. डेंजर कलर मध्ये आला. लालू. तर आमचं दुसरं डेस्टिनेशन म्हणजे काबोदरामा फोर्ट सध्या बंद असल्यामुळे आम्ही आता दुसरं अल्टरनेट ऑप्शन एक्सप्लोर करतोय. सो या चलो चलो. आणि माहित नसेल तर माहिती करून घ्या, काबोदरामा फोर्ट ओपन होतो 9:30 वाजता. आमच्यासारखं लवकर येऊ नका प्लीज. गोव्याच्या उन्हापासून प्रोटेक्ट होण्यासाठी आम्ही असे अवतार घेतलेले आहेत. आणि हे बघू शकता, आता आम्ही चाललो आहे हायकिंग करायला. तर त्या लोकांनी आमची गाडीवरतीच पार्क करून घेतली आणि आम्हाला आता 2 किलोमीटर्स चालत जायला सांगितलं. इथून रोड तर चांगला आहे, बट हे असले झमेले तर होतच राहतात. का बोलणे का मूड नाही आहे आज तो, कारण चालून चालून दमलाय बिचारा, लालू पडलाय. मला आता तर टेन्शन नाहीये, घरी गेल्यानंतर जे दिसणार आहे ते बघायचं मला. काय दिसणार आहे? माझा ओरिजिनल कलर. ओरिजिनल काय, तू तर कलर डझंट मॅटर्स. आता तुझं लग्न झालंय, तुला कोण पोरगी बघणार नाही आता, कळलं? का माझ्याशिवाय. पोरी काय बघे. अरे ज्यांनी बघितलं तरी पण तुला थोडीच ते, आता त्यांना काय तू माहिती यू आर आम्हाला? मॅरिड. त्यांना काय माहिती एवढा चांगला दिसणारा पोरगा वगैरे हा. मस्त. हाऊ कम ही इज मॅरिड? हो का, मीच मॅरिड? मग त्यांना मी का, मी तर मॅरिड दिसते, तर मग तू पण दिसू शकतो ना. हे काय लॉजिक आहे हे? काय लॉजिक आहे? काय लॉजिक? तुझं बोलायचं. एवढा चांगला दिसणारा मुलगा हाऊ कसं बोलला बरं मॅरिड आहे? वाटतच नाही यार. विराट झाली. विराट झाली. विराट कोहलीचा डुप्लिकेट विराट झाली. घाल टोपी. तर आम्ही पॅकिंग करायला चाललोय, तर मग तुम्हाला दाखवू. असं कुठल्या तरी शेतात चाललोय असं वाटतंय, आणि ह्या शेतात वन पीस घालून चालल्यात. जंगल जंगल बात चली है, पता चला है ये वन पीस पहन के फूल खिला है, फूल खिला है. हा, एवढा भारी फूल सिर्फ फक्त माझ्यासाठी. अशा चिखलवाल्या रोडने आम्ही चाललोय. गावाकडची पोरगी असेल आणि मुंबईला राहणारा नवरा असेल ना, तर तो आपल्यालाच फॉलो करतो अशा रोडमध्ये. इससे बड़ा सुकून की चीज़ और क्या हो सकती है. देखो कैसे चल रहा है मेरे पैरों के ऊपर पैर देके. कसा क्यूटसा बगळा चाललाय मागून. अयो, पुढं तर खूपच जास्त डेंजर खतरनाक चिखल आहे बेबी.
दोघांचे पण पाय चिखलाने भरलेत आणि त्यात सूरजची चप्पल घसरते. मला असं वाटतं मी चुकी केली ह्याला बोलून की चालत जाऊया, पण म्हटलं अशी मज्जा तरी कधी येणार ना. हा येते का मजा. क्यूट दिसतंय हा हॅट वगैरे घालून. हो का. छोटीशी 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 बगळी. वी रीच अवर डेस्टिनेशन आय थिंक सो. पोचलो असेल तर चांगली गोष्ट आहे. तर जरा गाड्या वगैरे दिसतात आहे. लेट्स सी. कायकिंग कम ट्रेकिंग ज़्यादा हो गया. ऐसा रोड है, मिनी रोड. ओ माय गॉड. चिखल 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 चिखल. ऐसे सुनसान रास्तों से हम लोग जा रहे हैं. यहाँ पे मशरूम उगा है. यहाँ पे छोटा सा लाजाड़ू का प्लांट है, देखो. अरे ये रहा मेरा लाजालू. बहुत बढ़िया. वाव. आपण जंगलात आलोय बेबी. आम्ही गोव्याचं जंगल एक्सप्लोर करतोय. द हिडन प्लेसेस ऑफ गोवा. वाटलं नव्हतं कायकिंगला जायला एवढा भयानक रस्ता असेल यार. जंगल में घूम गए क्या हम. तो माणूस कुठं गेला. इकडे ये. नाही बेबी इकडं तर तो येईल परत वरती. इकडून जाऊ चल. भारी समुद्र आहे हा. किती मोठा आहे. त्याचं पाणी किती फेस फेस येते बघ. एवढं जोरात लाट येते म्हणजे है ना. आणि इथे आहे कायकिंग. सो फायनली एवढं सगळं कष्ट करून आम्ही इथे पोहोचलोय. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं पण मज्जा आली. हा ही बघा माझी पर्सनल बोट रायडर. तू चालत नाही काय. मी हातात मोबाईल पकडू का चालू. हा मग चांगले चालवतीये तू. ड्रायव्हर सामने देखो. हा दमलाय आता ड्रायव्हर म्हणून जरा साईडला त्याने विश्रांती घेतलीये. जरा निवारायला बसलोय आता. हा निवारा बघा. ड्रायव्हरने 5 मिनिटं पण गाडी नाही चालवली. काय बोलतो हा. मागून इकडं रेकॉर्डिंग करतोय आणि इकडे माझं सगळं इकडे 1 किलोमीटरचं मीच अंतर तय केलंय. अंतर तय केलंय. आमचा ड्रायव्हर बघा तिथून ते इथपर्यंत 100 मीटरने आला लगेच दमला. चालू का मग चालू. तर गाईस आजची शेवटची अपडेट तुमच्यासाठी. सरकारची एवढी मेहनत करून आम्ही आलो आहोत कॅव्हलॉसन बीचला सनसेट करायला. बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता. या व्ह्यूकडे नका बघू, मागच्या व्ह्यूकडे बघा. देखो देखो देखो. सूरज डूब रहा है. डूब जा. चला मग टाटा बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.